जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला भूकंप सदृश धक्के. शहरासह ग्रामीण भागातील घरांना भूकंप सदृश धक्के जाणवले. भूकंप सदृश धक्क्यांवेळीच मोठा आवाज झाल्याची माहिती मिळते. नागपूर शहरातील वाहतूक कोंडी सुटणाऱ्या वाहतूक सुरळीत होण्यासाठी एआय बेस्ड ट्रॅफिक सिग्नल लावण्यात येणार आहेत आणि प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प केला जाईल. हिंगोलीत 2 गटात किरकोळ वाद आणि त्यानंतर वादाचं रूपांतर दगडफेकीत झालंय. कळमनुरी तालुक्यातल्या आखाडा बाळापूरमधली ही घटना आहे. दगडफेकीत काही वाहनांचं नुकसान झाल्याची माहिती कळते. जळगाव जिल्ह्यामधील मंगल कार्यालयांमधून चोरट्यांनी लांबवलेली रोकड आणि मुद्देमाल जप्त. 13 लाखांच्या दागिन्यांसह 3 लाखांची रोकड हस्तगत. चोरटे मात्र फरार. कराड पाटण मार्गावर एसटी बसवर अज्ञातांकडून दगड करणाऱ्याचा शोध सुरू आहे. एसटी बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती कळते. विठुरायाच्या मूर्तीला दिल्या जाणाऱ्या इपॉक्सी लेप लावण्यास विरोध. इपॉक्सी लेप लावण्यास महाराष्ट्र मंदिर महासंघाचा विरोध. इपॉक्सी लेप लावण्यावरून मंदिर समितीत आणि मंदिर महासंघामध्ये वाद होण्याची शक्यता आहे. रायगडमध्ये होळीचा उत्साह शिगेला. रोहा तालुक्यामधील आमडोशी या गावात पारंपरिक सोंग काढण्यात आले.